The one gentleman I met, he was a professor till IIT. He was a professor with IIT. Good industry, and since I had a letter, he just took me in. की मी सांगितलं तर प्रकाश पाटील सांगितलं, त्यांना म्हटलं काहीतरी वेगळं असेल. मी त्यांना भेटलो. दॅट पर्सन वॉज ॲट हिज डेस्क आणि मला विचारलं की काय काम आहे वगैरे. तर मी म्हटलं मी असं इन्शुरन्सचं बघतो. त्यांनी फक्त ते त्यांचं जे काम करत होतं 1 मिनिट थांबवलं त्यांनी. मला म्हणले इन्शुरन्स नॉट इंटरेस्टेड. Bluntly, don't waste your and my time. I don't believe in insurance, so you come, good, you can leave. I don't have time to waste. आता कसं वाटलं असेल. आता आपली इन्शुरन्स इंडस्ट्री थोडंसं तोवर काय होतं की माझे काही पिरियड इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये गेले होते, 4-5 वर्ष गेले होते. त्यामुळे तसं असं बघायला गेलं तर इतरांशी बोलण्यामध्ये सीझन झालं होतं. रिजेक्शन फेस केली, रिजेक्शन बरेच फेस केले. त्यामुळे हे रिजेक्शन तरी एक आणखीन एक रिजेक्शन. पण म्हणजे असं एक मी त्यांना म्हणलं ठीक आहे, मला लेट मी ट्राय डिफरंट. मी साहेब म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, यू आर नॉट इंटरेस्टेड टू इन्शुरन्स. सॉरी, I do not want to take an obligation from you to that you buy insurance policy, but I need one favor, sir. I'm very thirsty. Can I have a glass of water? आपल्या देशातलं एक कल्चर चांगलं आहे. पाणी पाजणं म्हणजे कोणालाही म्हणजे परत मी नंतर पाणी विचारणं म्हणजे एक पवित्र गोष्ट. पाणी झालं बाबा, हे बाटले इथे ठेवले. तर पवित्र मान आपण चहा पण घेतला. आपण चहा, हो तेव्हा त्यांनी चहा पण नाही पाहिजे. मित्रांनो आम्ही चहा पाणी केलं. येस. तर त्यांनी पाणी मागवलं. म्हणजे साहेब तुम्हाला एक सांगायचं मला, बाय द टाइम ही गेट्स वॉटर, मला पाणी नको होतं. आय नीडेड 1 मिनिट एक्स्ट्रा विथ यू. मला आय गिव्ह यू समथिंग एक्स्ट्रा इफ ॲट ऑल यू डू होल्ड इन्शुरन्सेस. तो मला वॉट एक्स्ट्रा म्हणजे टिपिकल आपण हुशार माणसं म्हणून ते म्हणजे जरा जास्ती कधी कधी चिडलेली असतात. तर वॉट एक्स्ट्रा म्हणजे साहेब एक फेवर करा ना मला असं नकोय की मिस्टर पाटीलने तुमच्याकडे पाठवलं आणि लिसनिंग ॲट हिज नेम यू सेड गेट आउट. म्हणजे उद्या जर पाटलांना सांगितलं की बाबा या माणसाकडे गेलो आणि तुमचं नाव ऐकलं ना गेट आउट म्हटलं, मला एक संधी एक संधी द्या ना साहेब मला. मी तुम्हाला एक छान चॅट देतो तुम्हाला बनवून आणि यू लाईक इट साहेब. नो ऑब्लिगेशन. आय एम नॉट गोइंग टू टेल. आय नो यू नॉट इंटरेस्टेड इन इन्शुरन्स. आय एम नॉट गोइंग टू टेल दॅट टू यू, बट जस्ट वन अपॉर्च्युनिटी सर. तुम्हाला काय पाहिजे साहेब? मला पॉलिसी नंबर द्या. कसं बसं त्याच्या तोंडातून निघालं, राजेश एक काम करो मेरे को शाम को फोन. ओके म्हटलं गुड. पाणी पण प्यायलो, संध्याकाळी त्याला फोन पण केला, त्यांनी पॉलिसी नंबर दिला. मग पॉलिसी नंबर दिल्यानंतर आपण रेग्युलरली काही डिटेल्स आपण चेक करतो, तर स्टेटस वगैरे कॉल केले. तर मला पॉलिसीमध्ये असं दिसलं की एकीकडे आई नॉमिनी आहे आणि एकीकडे बायको नॉमिनी एका पॉलिसीमध्ये. चार्ट बनवला आणि परत जेव्हा नेक्स्ट टाइम त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांना म्हटलं साहेब मी तुमचा एक चार्ट बनवला, आय एम शुअर यू लाईक इट, बट बिफोर आय एक्सप्रेस एनिथिंग ऑन द चार्ट मला एक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही की तुमची आई कुठे असते. आईला तो आणखीन सटकला. मला बोलतो ना व्हॉट वर्क राजेश यू गॉट विथ माय मदर मॅम. आपणही तसे म्हणजे इन्शुरन्स मधले अनुभवी माणसं असं म्हणून ना पटकन घाबरणं. त्याला म्हटलं साहेब म्हटलं मला एक सांगा, तुम्हाला सरळ उत्तर देता येतं का? ओके, प्रॅक्टिकली सर तुम्हाला सरळ मी तुम्हाला साधा प्रश्न विचारला, वेअर इज युअर मदर, कॅन यू रिप्लाय मी स्ट्रेट. तर मला सांगतो माय मदर इज नो मोर राजेश. सर आय एम व्हेरी सॉरी टू नो दॅट. पण मग मला तुम्हाला एक सांगायचं वाटतं की तुमच्यासारखी लोक की हू कम आउट फ्रॉम अन एमिनंट कॉलेज, हू आर सो हायली एज्युकेटेड, वाय कॅन यू बी सो लॅकलस्टर्ड अबाउट सिम्पल थिंग्स लाईक नॉमिनेशन वेअर युअर मदर इज नो मोर अँड युअर नॉमिनेशन इज नॉट चेंज्ड. And then it becomes a legal problem. You blame the insurance company. Now, एक साहब आपको बताता हूँ, आपने मेरे को 1 गिलास और पानी पिलाया, उसके बदले में ना मैं आपको मुफ्त में मैं आपको नॉमिनेशन चेंज करके देता हूँ. लेट मी अलाउ मी दैट अपॉर्चुनिटी टू रेंडर यू सर्विसेज. क्या बात है. तो बघायला लागला माझ्याकडे. तो मला बोलतो राजेश आज तेरे को चाय पिलाता हूँ. थोड़ा प्रमोशन हो गया, पानी से चाय पे आ गए. पण आता असं आहे की नाइसली सेड.